येतोय ना? करू सुरुवात करू 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 ना? शेवटपर्यंत फक्त आवाज ठेवा. आवाज माझा लय जोरात नाही हा. तुमचा ठेवा फक्त तुमचा. ह्याचा देतो बरोबर हातात काढून. हा कटिंगची वही दे बाबा. हा बुवा तयारी लागलेली आहे. हा तयारी लागलेली आहे बुवा. बरोबर आहे ना बुवा? बघा वारी कशी ठेवतोय. कालच्या वारी कुर्ल्यात गेल्यावर इंजीवर कुर्ल्यात जातात. इंजीवर दिवसाचं इंजीवर जातात. हा तर इंजीवर कुर्ल्यात गेल्यासारखं दगडी उलटल्यावर कुर्ल्या रात्रीत खाली. हा म्हणू वा खोईनीत भेटल्या कुर्ल्या. खोईनीत भेटल्या कुर्ल्या त्या वाटून वाटून खाऊ. खोईनीत भेटल्या कुर्ल्या. तू टेवटेव नको करू. हा आता बघ खोईनीत भेटल्या कुर्ल्या त्या वाटून वाटून खाऊ आणि चांगल्या बोले. ये बात म्हणून वारीला सुरुवात करतोय बुवा. बघा लक्ष असू द्या. तुझ्या डोळ्याची कमान तिथं बवाळीन प्राण वैन फुफाट्यात तुझी सावली. तुझ्या डोळ्याची कमान तिथं बवाळीन प्राण वैन फुफाट्यात तुझी सावली. वैन फुफाट्यात तुझी सावली. तुझ्या जोडीना गोडीना हरपुनी देह भान आणू लक्ष्मीला सोन पावनी. आणू लक्ष्मीला सोन पावनी. हे जगण्याची रीत तू भोऱ्यातली प्रीत तू कवाचार पुण्याईच गान तू. केवढ्याच पान तू कस्तुरीचा रान तू पाघुळल्या जीवाचं भान. केवढ्याच पान तू कस्तुरीचा रान तू पाघुळल्या आभाळ काढून आल्यावर माय बाप आलेला आहे. तुमच्या चरणावरती विनंती ठेवतोय. बघा म्हणायचंय काय. तुझ्या चरणावरती रीत भावी ओझर सप्त सुराई तुझ्या चरणावरती रीत भावी ओंजळ सप्त सुरानी रात रंगली. तुझ्यामुळे मला मान माझी मानवी निशाण ही शब्दात नाही माया मावली. शब्दात नाही माया मावली. या हृदयाचा श्वास तू माझ्या जीवनाची आस तू सदैव या मनामध्ये खास तू. वंदन हे करतो कर प्रेमान स्वीकार तू माझ्या डोईवरच्या तुऱ्याचा हा साज तू. काय म्हणते बघा. वंदन हे करतो कर प्रेमान स्वीकार तू माझ्या डोईवरच्या तुऱ्याचा
सुस्वागतम. 14 विद्या आणि 64 कलेचा विधाता, सकल गुणांचा अधिपती, माझा विघ्नहर्ता बाप्पा गणराया, महाराष्ट्राचे कुलदैवत श्री देव खंडेराय आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करून सह्याद्रीच्या या उंच पर्वतरांगांच्या हिरव्यागार नदी खोऱ्यात साधू संत महंत ज्ञानवंत देवादिगांच्या पुण्य श्लोकांना पावन झालेल्या या पवित्र आणि पावन भूमीमध्ये अथांग सागराच्या कुशीत नवांगाणी आणि विविध कला गुणांनी नटलेला हा माझा महाराष्ट्र आणि या माझ्या महाराष्ट्रात भरलेली ही माझी कोकणची लोककला आणि या महाराष्ट्राच्या मातीचा राजदैवत अत्याचार आणि गुलामीच्या अंधारातून हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी सूर्याकडे येऊन जाणार रायतेच दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून माझी कुलदेवता आई महालक्ष्मी माता, ग्रामदेवता श्री देवलक्ष्मी बलिनाथ, श्रीदेव रंगदेव यांच्या चरणी वंदन करून आणि रंगदेवता आणि नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून ज्या राजानं हिंदू धर्म राखला आणि आपल्या मायेची पूज उर्वण केली असे माझे जाणते राहिले छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण ज्योती आई सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना मानवंदना करून या महाराष्ट्राच्या मातीतील थोर संत महंतांना शाही मानाचा मुजरा करून येथेच जमलेल्या माझ्या तमाम नाट्यप्रेमी रसिकांना लोकशाहीर दत्ताजी गराटे निर्मित ही माझी शाखा साई सत नृत्य कला पथक मुक्काम पाथरट पोस्ट पाणी तालुका जिल्हा रत्नागिरी फुलेवाले शाहीर सुशांत गराटे आणि मंडळींचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा. या ठिकाणी सुंदर माझा आवाज लावलेला आहे ते आमचे रत्नागिरी जिल्ह्याचा ठाण्यावाद आहे. या रत्नागिरीमध्ये असं कोणतं गाव नाही, या रत्नागिरीमध्ये असं कोणतं गाव नाही तिथं माझ्या डावाला तसाने पिंट्याचं नाव नाही, बरोबर ना. श्री जाकादेवी नवतरुण विकास मंडळ, संलग्न जिजामाता महिला मंडळ आणि युवा बाई क्रिकेट संघ वडदसोळ कितीवाडी राजापूर जिल्हा रत्नागिरी, विश्वस्त मंडळ भानू प्रणू गीतीये वाडी प्रमुख, शांताराम कृष्णा गीतीये वाडी प्रमुख, सुरेश काना गीतीये अध्यक्ष आणि रवींद्र भानू गीतीये सचिव, जिजामाता महिला मंडळ अध्यक्ष आहेत मानसी रमेश गीते यांना सगळ्यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी आज मला कीबोर्डसाठी साथ करतायत ऋतुराज भोमले, बेंजोसाठी साथ करतायत सुयोग मांडवकर, बँडसाठी साथ करतायत अविनाश आगरे आणि ढोलकीसाठी आमचा युवराज भोमले, रत्नागिरीतील ख्यातनाम ढोलकीपटू नाना खवाडी यांचे शिष्य. आणि या ठिकाणी माझी आजची नाचणारी शाखा आहे बापा मोर्या नृत्य कला पथक तालुका राजापूर चिट्टेवाडीतली माझी शाखा आणि माझा लाडका मित्र विराज याच्या माध्यमातून की मला गणपतीमध्ये एकतरी कार्यक्रम तुमचा करायचा दादा, तुमच्याबरोबर नाचायचं. गेल्या वर्षी 2-3 वेळा झाला, बरोबर ना. आज नाचण्याचा योग आलाय आणि पोराणी खतवला ना पोराणी. आणि या ठिकाणी शाहीर आहेत विघ्नेश तांबे, राजापूरची बुलंद तोप आहे, त्याचप्रमाणे भुवांना साथ संगत करायला आहे ना सनम किलेकर दादा आलेले, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि या गर्दीमध्ये जो माझा मित्र परिवार आहे, माझ्या वडिलांचा मित्र परिवार आहे, यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. गुरुवचन वर्ग असतील, शाहीर वर्ग असतील, कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो.
झालं झालं हा आज नाही विसरणार बुवाला, काल विसरलेलो आहे ना, काल विसरलेलो बुवाला तेव्हा म्हणतो काय चाललंय. आजचा सातवा आहे गणपतीचा, तरी नाही कांसरलो आज, बरोबर ना तुमचे, तरी नाही कांसरलो. यांचा दुसरा आहे तरी दोघं गाणी म्हणतात है ना. ओ बुवानू तुम्हाला पण शायरी मला पूर्ण करतो आणि सुरुवात करतो आहे ना. या ठिकाणी पारितोषिक आले बुवा आवडी काव्या दुर्वा आमटे यांच्याकडून खास 201 रुपयाचं पारितोषिक आले. विलास नारायण चौबे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमच्या गावचे सुपुत्र आणि या लाजा राजापूरचे विद्यमान आमदार किरण भैया सावंत, निष्ठावंत शिवसैनिक होडी विभाग प्रमुख मुंबई मंदार बंटी कितीये आहे ना, आमच्या मित्राकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राजा विराजमान आहे, बरोबर ना. बघा वाडवडिलांचं घर पुजला प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहे ना. आता परिस्थिती अशी झाली की घरात 4 भाऊ आहे ना, 4 वर्षा वाटून घेतात वरसावलीवर गणपती, बरोबर. हे एवढं मोठं नियोजन कितेवाडीचा राजा हा संपूर्ण कोकणाला आदर्श आहे तुमचा. या ठिकाणी संपूर्ण मंडळाला पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि त्या गणरायाच्या चरणी विनंती करतो की या वर्षीचा 25वा वर्ष आहे, बरोबर ना. 25वा वर्ष आहे. निरंतर तुझी 250 वर्ष या लेकरांकडून सेवा करून घे. म्हणून या आजान पामराची ही जी माझी गर्दी जमलेली आहे त्यांच्या चरणावरती विनंती ठेवते. बघा तुझ्या आगमनाने सुखावली प्रजा, तुझ्या दर्शनाने येते जगण्याला मजा, तुझ्या विना नावानी मज कोणी तुझा, असा तू भाग्य विधाता किती वाढीचा. म्हणून लोककलेची परंपरा ही तुम्ही दिली पामरा,
नमवितो तुमच्या चरणी स्वीकारा माझा मुजरा माथा नमवितो तुमच्या चरणी स्वीकारा माझा मुजरा
लोकशाही दत्ताची गराटे अखंड हरदाश्वरीचा विजय बोला गणपती बाप्पा तत्पूर्वी बुवा काय म्हणाला काल लय बोललं बघा मुंबई गगनगिरी महाराज आश्रम यांचे सेवक श्रीकांत शिंदे वडवली वर्षीवाडी यांच्याकडून झालेल्या कार्यक्रमासाठी खाली काहीतरी अजून दिलेलं आहे किती आहे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे एकच ध्यान आमचे मित्र चिमन ध्यान आहे ना आणि आई जुगाई देवी नाच मंडळ देरवार बाईवाडी यांचा ढोलकीपट्टू बाबल्याबाई यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बुवा म्हणाले काल लय बोललं म्हणणार रापलानी दुसरी बारी आहे वर्षातली काल म्हणून नाचणाऱ्या मुलांवर बुवा आई शपथ तुम्हाला सांगतो मी नाचणाऱ्या मुलांवर तुमच्या काय बोललो का कारण बारीतली पोरा सोडली तर तुमच्या काय सुद्धा जमलं आहे ना म्हणून तुमची पोरा एवढी पोरा आहे आई शपथ त्यांना आय लव्ह यू माझं पण तुम्ही काय बोललो काल मला लय बोलले तुमचा ढोलकीवाला तर इकडचाच आहे का त्याला विचारा काल कायच नाही बोललोय आज कानात चोत बरा एवढा बोलन आहे ना म्हणून भुवांची सवय काय आल्या जन्मी हो गया आल्या जन्मी हो गया हा एक शब्द खरा भावना माझं मरण मला येणा सुंदर सवन भुवानी रसिकांवरती गायलेली आहे काय म्हणाले सर्वात जास्त फार हे तुझे उपकार या लोक कलेला तुमचाच आधार सुंदर सवन आहे ना सुंदर सवन फक्त तुमचा तर येडा म्हणणार आहे ना येडा म्हणणार आहे त्याला फक्त सुरात राहायला सांगा आहे ना कारण दुसरी बारी यांचा विमल खाऊन तर कोलचं झालेलं आहे ना यांचं विमल खाऊन कोलचं झालेलं आणि दोघं जण एकाच्या मागणे एक सूर एकाच्या मागणे काय करशील तुम्ही दोघं जण काय करशील माझा हा काल चुपडा साफ केलाय आणि आजची माझी 7वी बारी आहे सलग बुवा सलग 7वी आहे पहिला जरासा खरकारतो रोज जरासा खरकारतो आहे ना नंतर जसा गरम होतो ना मी पण आणि माझा आवाज पण हा बघा गणाला सुरुवात करतोय भुवानी सुंदर गण दिलेला आहे मंडळाचं जे 25वा वर्ष वाढ वडिलांनी जो ही परंपरा चालू केलेली आहे बरोबर आहे
वाढ वडिलांनी परंपरा चालू केली आहे, कशासाठी केली? तुमच्या बुवा भागाला भाग देणार नाही का? तर आयोजक पण तुमचेच आहेत, माझे पण आहेत, बरोबर ना? त्यांच्यावरती बोललेल्या शब्दावर गावाला काय काय कटिंग देऊ शकतो, बरोबर ना? माझा आयोजक रागावतील, पण वाढ वडिलांना जो गण पुजला, तुम्ही म्हणालो अष्टगण आहे ना, नाचणारी पोरं अष्टगण आहेत, मला पण माहिती आहे बुवा, पण त्यांना गण कशासाठी पुजला की माझा वाढ वडील घरातली 4 माणसं एकत्र येऊन तो उत्सव साजरा करायचे आहे ना. आज काय झालंय, वर्षानुवर्ष मुंबईत गेलेला चाकरमणी गावाला परत येत नाही, किंवा आईच बापूस देवाघरी गेले की गावचं सगळं विकून टाकतात आणि मुंबईत सेटल होतात, बरोबर ना? म्हणून या ठिकाणी बुवा म्हणाले की बुवांना येत नसेल गणाची कटिंग घेऊन आणलेली आहे, पण गणाला भाग करायचे, फक्त तुमची चाल देतो बघा. घेऊन घागर पानवठाला आले वृंदावनी, काय म्हणतील रे कान्हा सख्या माझ्या साऱ्याजणी. घेऊन घागर पानवठाला आले वृंदावनी, काय म्हणतील रे कान्या. काय बोलतात? काना नाही म्हणाले त्याला, कान्या आहे ना. बुवा मग तुझं नाव बळराम आहे, तुला बळ्या म्हटलं चालेल? बळ्या कानपिळ्या म्हणू. दुसऱ्या वाडी परंपरा आता असंच, कृष्णाला ज्या श्रीकृष्णानं त्या राधेला स्वतःच्या नावाच्या आधी नाव लावण्याचा अधिकार दिला, त्याला तुम्ही कान्या म्हणणार? हा बुवा, तुमचं शास्त्र आहे ना, तुमचं शास्त्र तर तुमच्या घरात जाऊन एकदा बघा काय आहे ते. नाही तर गुरुन घेऊन देणार नाही 4 गाणी आणि येऊन म्हणायची, ती सुद्धा 3 आंब्याची एवढी मोठी. हा म्हणून बुवा तुमच्या काही भागाला भाग देत नाही, पण या मंडळाला जी 25 वर्ष झालेत, त्या निमित्तानं गणरायाच्या चरणी एवढीच विनंती करीन की 25ची 250 वर्ष होऊ दे, हीच त्या गणरायाच्या चरणी विनंती. म्हणून एक अंतराचा फक्त गण देतो माझ्या वाढ वडीला आणि माझा भाग किंवा तुमचा भाग जो चाकरमानी मुंबईला आहे, त्याची आतुरतेने वाढ बघत असतो गणपतीला, तशी एक फक्त कटी देतो. काय करू तुला रास नाही उरलेत माझे श्वास, जीवनाच्या या प्रवासात मला साथ ही तुझीच आहे. लेकरांचा संभाळ केला यात माझी काय चूक आहे. या मनाला लागले तुझ्याच दर्शनाची भूक आहे आणि तुझ्याच चरणावर हे आयुष्यात सुख आहे. बाप तर घडरायला विनंती करतोय की वर्षानुवर्ष जी मुलं माझी नातू सुना ज्या गावाला आलेल्या नाही, त्या तुझ्या आगमनाला तरी गावाला येतील काय. म्हणून काय करू तुला रास नाही उरलेत माझे श्वास, तुझ्या आगमनाचा हा भास लागे जीवास माझ्या. झाले की नाती सुना येतील का खरी, वाट पाहतो देवा वर्षभरी. आजी वर्षभर लेखाची वाट बघित होती ना आहे ना. प्रत्येकाच्या मनाला भिडणारा विषय, लेखनाती सुना येतील का खरी, वाट पाहतो दे
मित्र, माझा वर्गमित्र अवधूत नागले आणि सुशांत गराटे आहे ना. म्हणून दुसऱ्या अंतरात काय म्हणतोय, दुसऱ्या अंतरात काढीला हा माळ्यावर तुझ्यासाठी पाठ होईल कर देवा बाप लेकराची भेट. ओ वाळीन देवा पंच प्राणाची ज्योत भरलेल घर पाहून भरल माझ पोट. ना तू खेळेल अंगात खात्यावरी वाट पाहतो देवा वर्ष भरी. म्हणून बुवा गण गण असा गायचा असतं. लोका येडी झाली पाहिजे तो आहे ना. नाही तर तुमचा विमान खाल्लेला जीवाला वाटतंय बरं हवा एक विमान खाल्ल्या. तुला खायचं येत नाही खा ना. आम्ही पण नाही म्हणतो. विमलने आवाज बसतो हा सगळ्यांना माहिती. फक्त माझ्या वडिलांचा बसायचा नाही कान खाऊन पण हा. पण तुमचा बसतो तर गणपती पर्यंत जरा कण काढा. गणपती झाल्यावर हगरण माती काय खायचं तर खावा ना आहे की नाही. म्हणून या ठिकाणी पारितोषिक आले. सोनम रघुनाथ आमटे हिच्या स्मरणार्थ तिचे भावंडे नितीन आमटे, निलेश आमटे, चंद्रा आमटे, पूनम आमटे, प्रतीक्षा आमटे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि गोवा गण कसा आजचा देतोय बघा. बेशक तुम मेरी मोहब्बत हो. नात्या नात्यात फक्त हा दुरावाच दिसतो. प्रत्येक जण आपल्या गरजेपुरताच हसतो. माय बापालाही पोटच्या पोराचा आधार नसतो. हे तुझं आणि हे माझं म्हणून आपणच आपल्या मनाला भुलवत असतो. हे माझं ते माझं आहे ना. गावाला काय म्हणतो हा सगळा लाईट आणि साऊंड माझा. जाताना काय नेणार मला बरोबर आहे का. जाताना काय नेणार कोण काय जाताना नेणार नाही. मी म्हणीन हा नाच माझा आहे. मी गेल्याच्या नंतर त्याच्या पुढे कोणतरी चालवणार आहे बरोबर ना. म्हणून खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सगळा. खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सगळा. नाती नाही उरली नाती सारी उरली माया सारी हारली. स्वार्थाचा लागला लळा. खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सगळा.
लक्ष असू दे बघा काय म्हणायचं. भाऊ बहीण वैरी झाले आज इथे रक्ताच्या नात्याला मरगळ आली कशी पाप जळतो सरणावर भांडण हिस्सा हिस्सावर रडणाराईचा शोक नाही कुणा कळला. काय झालंय बापाला बाप मेल्यानंतर बापाला जाळून आल्यावर बाप तिकडे जातोय सरणावर आणि इकडे घरात आल्यावर ईशा ईशावर भांडणं होतात म्हणून बाप जळतो सरणावर भांडण हिस्सा हिस्सावर शोक नाही कोणा कळला. म्हणून काय म्हणतोय खेळ नाही भातुकलीचा हे म्हणा समजावशील का सगळा. खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सगळा. सवन आणि गण झालाय आणि गणाला गवळणीला सुरुवात करतोय बघा. म्हणायचंय काय वा भागाला भाग द्या हा रागाला राग द्या गाव्याला उजवा द्या गावं त्याला आता उजवा दे बरोबर ना. तुमच्यासारखी वारी गेली ना बुवा तुमच्यासारखी वारी गेली लोक घरात जातील म्हणून आहे ना. म्हणून जरासं देव आयुष्यात मिळेल. सगळं जेवणात काय करता हा सगळं जेवणात काय करता बघता ना मागण्या का पुढे या देव जराशी देव ना जरासा गरम करू ना हा. अरे तुमची परवानगी घेतल्याशिवाय काय नाही हो. मी आजचे मायबाप आहेत माझे म्हणून भागाला भाग आवाज म्हणतो येत नाही गण म्हणा घेता नको. माझा आवाज जरा येत आले हा बुवा. तुम्ही दोघं भाषण देणारा ये गाणी म्हणणारा ये हा तरी तुमचा बोलत नाही आवाज हा. कुणी माझ्या माय मावल्या बसले काय वाईट बोलणार नाही बघा आहे ना बुवा. तुमच्या पण चोपडीवर जे म्हणीन तर देऊन ठेवा बुवा आहे ना. कारण तुमच्या भागाला भाग द्यायला गेलो तो माझं द्यायचं राहतं हा. म्हणून या ठिकाणी बुवांना विषय देतो बघा गवळणीमध्ये जबरदस्त. रोज प्रेमाच्या गवळणी घेऊन मी कंटाळलो आहे ना. सारे मिळून गेलेत पाण्याला साजणे माझ्या बाया भुकतान साजणे माझ्या बाया भुकतान. आल्याच्या मांडवावर धरलं चिबूड आणि
तवशी आल्याच्या मांडवावर धरल्या चिमुरडी तवशी ही राधाबाई माझी लईच हौशी दही दूध घेऊन जाते मथुरे बाजारी दर दिवशी आणि संगतीला घेऊन ती चोरपटलेली मावशी आहे ना. आता नाच कोणाचा आहे? मलाच आहे ना नाच, होय की नाही? मग हा ही मावशी कशा आणली? आज दोन एक मावशी आणि एक राधा. आज कृष्णाची गौरी माझ्या कृष्ण काय नाही कान्या आहे ना, कान्याची गौरी माझ्या आहे म्हणून चमचमणारी काया आणि मोहक तुझी जवान सारी गोकुळ नगरी या राधेची दिवाण मनात माझ्या वाजतात तुझा प्रेमाची गाणी आणि होईल आज रावण तुझी न माझी प्रेम कहाणी. बुवा कालच्या गौरीत माझ्या काय म्हणालं माहितीये की तहा गेला कोण अक्रूर म्हणतात. कालची गौरण बुवांची बघा, तू अक्रूराच्या बरोबर गेलास मनाला वाटेना खरं. मी शोधिले हे गाव भर असा कसा निर्दयी झाला काय असा कसा निर्दयी झाला तू रे प्रिय करा कान्यावर काल बुवा म्हणलेला आणि आज काय म्हणाला. आज बुवा काय म्हणाला, असून देवांचा देव तू काल राजाच्या पाठी आहे ना, म्हणाला ना शाहीर. असून देवांचा देव तू काल राजाच्या पाठी आहे ना. बुवा ही अनयाची बायको श्रीकृष्णापेक्षा 14 वर्षांनी मोठी. राधा आणि श्रीकृष्णाचं प्रेम साऱ्या जगाला माहितीये. व तिचं जर लग्न झालं होतं तर काना काय घरात बोलवाय गेलेला आहे ना. वा काल तुम्ही म्हणाले असं की काल निर्दयी झालास आणि सोडून गेलास मथुरेत. काल बुवा म्हणाले आणि आज काय म्हणतात की तू राधेच्या काना का मागा लागलाय म्हणून. वा खुलं साप खुलं आणि बोलू खुलं आणि बुवांचं कालं बुवा माझं पण कालच आहे. दुसऱ्या बोलू साऱ्या निघून गेल्यात पाण्याला सांगतो वाकड्या सुदाम पिद्याला आई संधी परत येणार बापू जाऊन काय मिळतंय आदर. चढ भिंतीवर आणि बघ कोण हाय काय आदर. तर पेंद्या काय म्हणतो नाही जमायचं चढ भिंतीवर. सुदाम आणि वाकड्या म्हणतोय चढ भिंतीवर आणि बघ कोण हाय काय आदर. काय म्हणतो नाही जमायचं हिची आई जाऊ दे घरात. साधा विषय साधा बुवा
काल सगळी गाणी बुवाला नवीन केले, आज परत सगळी गाणी नवीन बुवा काय म्हणतो, सगळ्या गवळणी मिळून पाण्याला गेल्या यमुनेवरती आहे ना, तेवढ्यात वाकड्याने सुद्धा बघी आहे ना, तर पेंड्याला काय म्हणतात धावत धावत, अरे सगळ्या गेल्या मथुरे पाण्याला यमुनेत्री. आता घरात कोण नाही, ही संधी आहे जल्दी चोरायची. घराजवळ नदीच्या गेल्यावर वाकड्याने सुद्धा पेंड्याला म्हणतो भिंतीवर चढ आणि कोण आत आहे काय बघ. पेंड्या काय म्हणतो, अरे मेलो नाही जमायचं, तिची आई घरात जेवते, तिची आई घरात आहे ती जेवते. साधा सोपा विषय काय म्हणालो संकेत, जेवते. हा हो बुवानू, तिसऱ्या वारी ह्याच्यावर काय खंडवशीव ना, मला बघू दे काय खंडव खाल्ल्यावर ना साहेब मला खंडवून टाका बघू. आणि तुम्ही सगळ्यांनी थांबायचं. भुवान जर खंडवलं ना, भुवान खंडवलं, आई शपथ सांगतो तुम्हाला, अका नवरात्र हे पण याला झोपण्याला काही भारी होत नाही. सागर निघून गेल्या तर पाण्याला, सांगतो वाकड्या सुताम पिद्याला, नाही संधी परत येणार. इंट्रो काय नाही, प्रत्येक गाण्याला काय इंट्रो आहे, इंट्रो कसला इंट्रो, हे इंट्रो आता आलं, त्यांनी वाजवलं मग आपण वाजवायचं, त्यांचं वाद्य रुपये जेवण क्लास आणि हा म्हणतो मला कंटाळा आला. अरे सनम किंदेकरला बोलवलेला, सनम किंदेकरला कोण आहे, सनम किंदेकर आहे ना दादा. मी 10वी 11वीला होतो सर, तेव्हा तुला काय विराज 10वी 11वीला होतो सर, तेव्हा सनम किंदेकर तेव्हापासून त्याच्या आधीपासून दादा वाजवतोय आहे ना. एवढा मोठा तुम्ही ढोलकपट्टू बोलवला आणि हा इकडे फॉर्मॅट केला दुसऱ्या बाहेर, ते बघू ह्याच्या जोडी साधू इकडे ते बघ कसा खतरवतो गुलाबरनं खाल्लं. म्हणून साऱ्या मिळून गेल्यात पाण्याला, सांगतो वाकड्या सुदाम पिंद्याला, नाही संधी परत येणार, बघू जाऊन काय मिळतं. चढ भिंतीवर आणि बघ कोण ऐकाय हात, चढ भिंतीवर आणि बघ कोण ऐकाय हात, कमाय काही आई नव्हते करणार, चढ भिंतीवर आणि बघ कोण ऐकाय हात, कमाय काही आई नव्हते करणार.
यांच्याकडून खास सुशांत दादांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अमोल गीते व राजेश गीते यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे 50 खोके एकदम ओके आहे. या ठिकाणी बघा स्तवन गवळण झाली आहे ना. भवानी विषय दिलानी आज भुवांना माझा लेखी स्वरूपात विषय दिलाय. पण रसिकांच्या माहितीसाठी माझा विषय 2013 पासून या शक्तीपीठामध्ये आहे, कलगीधुऱ्यामध्ये आहे. म्हणून श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, करण्यासाठी किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करीत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय व प्रश्न ज्या ग्रंथ आधारे दिलेला आहे त्या ग्रंथ आधारे जर तुम्ही उत्तर दिलं तर नक्की पटवून घेणार. प्रश्नकर्ते माझे गुरुवारी दत्ताजी गराटे त्यांच्या पाठीमागं हा मी प्रश्न कंटिन्यू केला आहे ना. म्हणून साठी आपल्यावरती विषय दिलेला आहे. एकदा पोरा फिरवले जरा. भुवांची गवळण वाजव कान्हा मला केलं. जरा वाजव कशी आहे कान्हा मला केलं खुळ. असं काय झालं ना त्या ओरिजिनल काहीतरी सरांनी गायला ना. हा जरा बेंजो फक्त चेक करून पाकू बोल आहे ना. तुझ्यावर त्या गायत्री शेलारच्या ओरिजिनल गव्हर्नमेंटचे शब्द गायला पाहिजे काय. मी झाली दिवानी तुझ्यामुळं. असा गायत्री शेलारने शेवटला गायलेला आहे. हो वडी काय म्हणतात कान्हाला या लागलं खुळ झाला दिवाना माझ्यामुळं. बुवा तुम्हाला गवळणी हवी असतील ना, गवळणी हवी असतील उद्या सकाळी मला फोन करा. उद्यापासून मला काय काम नाही, उद्याचा कार्यक्रम कॅन्सल झालाय. तुम्हाला हव्या तेवढ्या लिहून देतो बुवा. पण त्यांनी म्हटलेलं त्याचं इकडचं तिकडं करायचं. हा आणि जेवढी आपली चौवायची
बुवा त्याच्यातलं काही करू नका. तुम्हाला विनंती आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही बारी करा, बरोबर ना. तुमच्या गुरुंचे काय ज्ञान दिलं नाही तर इथं पेरण्याचा प्रयत्न करा, पण माझ्या वाट्याला जाऊ नका बुवा. या ठिकाणी बुवा प्रश्नपत्रात म्हणाले, प्रश्नपत्र काढलंच हाय हाय हाय. बुवा प्रश्नपत्रात म्हणाले देहात तुरा वाढवा आणि म्हणता ढोल वाजवा, आहे ना बुवा. देहात तुरा दाखवा आणि मग ढोल वाजवा बुवा म्हणाले. ते साथी या साथी. तेरे बिन नहीं लगता दिल मेरा डोलना, तेरे बिन नहीं लगता दिल मेरा डोलना. साथिया बेलिया बच्चे आगे सच्चे प्यार की न तोड़ना, तेरे बिन नहीं लगता दिल मेरा डोलना, तेरे बिन नहीं लगता दिल मेरा डोलना. देहात तुमचा तुरा दाखवा, मग म्हणतात ढोल वाजवा, आहे ना. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व कट्टर भैया समर्थक मंदार बंटी किती यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वा तुमची आदिमाया. राहू दे शेवट आला आता काय नाही. आता उठला सर थोडस त्यांचं, हा टेन्शन नको. तुम्ही म्हणताय की ही अंगात ताकद आहे ती आदिमाया आहे, बरोबर. म्हणजे आपल्या सगळ्यात आहे, बरोबर ना, आपल्या सगळ्यात आहे. जर आदिमाया ही ताकद असते बुवा, आदिमाया ताकद असते तर पुरुष आणि स्त्री हे दोन प्रकार झाले असते, काय झाले असते. बुवा म्हणतात तुरा दाखवा म्हणाला ना. हे नंतर बारी संपल्यावर एक तुला दाखवतो असा लाल हा. बुवा लोकांना जे पाहिजे ते द्या, लोकांना जे पाहिजे ते द्या. तुम्ही 2018ला कुठेच लावलं होतं ते यंदा चालू केलं बाय. तुम्हाला काय माहिती शक्ती आता काय होतो तो. तुम्हाला बारी बघायची आहे, बारी तुम्हाला सांगतो. मला जाताना माझा नंबर घेऊन ठेवा आणि जेव्हा एका बरोबर बारी लागेल ना तुम्हाला फोन करून सांगतो बारी म्हणून जेव्हा या बारी बघायला. बारी कशी असते नाही तर 1 तारखेची माझी चिपळूणमध्ये साखरची बारी जाऊन बघा युट्यूबला कशी गेले बारी. खाल्ल्यावर नाही टाप. लोकांनी पण मला खतवला नाही म्हणून मी बुवांना पण खतवून टाकला. म्हणून प्रश्न पण बोल येतोय. माझा महादेव मोठा गती त्याची अर्धांगी पार्वती, एक यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नांदती. लय भेटलं मती महारती, लय भेटलं रती महारती, नाही गावली कुणाला गती. माझ्या विषयाची महती बोलू का वाटते तुम्हाला भीती. माझ्या विषयाची महती वाटते तुम्हाला भीती. विषयाची महती वाटते तुम्हाला भीती. पहिल्या बारीला तुम्हाला गाणी 3, स्तवन 4 बुवा 5वं गाणं म्हटलं. आणि शास्त्र जर मला इथे शिकवलं ना शक्तिधुऱ्याचं कलकीधुऱ्याचं 2 अशा वडी आहे ना. पहिल्या बारीत बुवाला गाणी टोटल 4 स्तवन धरून 5वं गाणं म्हणाला की नाही. हा म्हणाला ना. मग बुवा मर्यादा ठेवा शब्दांची. आणि म्हणून तुम्हाला एक विषय देतो बुवा.
हे जाणून घे मनात, हे जाणून घे मनात, नाहीतर तुझी खास काढी रणात, आहे ना? हे जाणून घे मनात, नाहीतर तुझी खास काढी रणात. दोघांची म्हणा, दोघांची म्हण. या ठिकाणी पहिली वारी संपवतोय आहे ना. दुसऱ्या वारीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि राजापूर म्हटलं आहे ना की शक्तीधुऱ्याचं कलगीधुऱ्याचं माहेर घर आहे बुवा. तुम्ही आधी माया हो, मी धुऱ्याची बाजू आहे, बरोबर ना. दुसऱ्या वारीला बुवा त्या बलरामाची, भीमाची, हनुमंताची गाणी नाही म्हणायची आहे ना. आधीच सांगतोय तुम्हाला, एका सुद्धा गाण्याची कटिंग देणार नाही. कारण हनुमान आणि बलराम माझा आहे ना, कारण मी पुरुष आहे बुवा. त्याची कटिंग एकाची पण देणार नाही. तुमची आधी माया मला काय म्हणाली ना पुरुषाला, ही गाणी इथं म्हणून दाखवा बुवा. तेव्हा समजा तुमच्या घोडाखाली किती येतो अंधार, बरोबर आहे की नाही. म्हणून बुवा तुम्हाला दुसऱ्या वारीला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.